मला कॅप्टन बनवू दे ना, बघ ना जमतंय का तुला. पहिले लोकांवर चिडायचं आणि मग रडायचं. तन्वीचा हा पॅटर्न सगळ्यांना कळायला लागलेला आहे. सो बिग बॉस मराठी, बिग बॉस डायसेक्शन विथ राज एपिसोड नंबर 5. व्हॉट्सअप गाईज. सो कॅप्टन्सीच्या दावेदारीमध्ये हा सेकंड लेग होता, ज्याच्यामध्ये त्या मेंढ्या बनवायच्या होत्या, ग्रुप्स बनलेले होते, लोकांना आपल्याकडून खेळायचं होतं. अनुश्रीने एक चांगली टफ फाईट दिली. एकदा लांडगा आला रे आला या टास्कमध्ये तिने समोरच्याचं गुपित ओळखून त्याच्यावरचा ती बाहेर पडणार होती, ते तिने वाचवलं. बट नंतर ती अल्टिमेटली या रेसमधून बाहेर पडली आणि बट तन्वीला रडवून बाहेर पडली. आय डोंट नो अबाउट यू, बट रडणारे नाही, रडके लोक जेव्हा रडायला लागतात ना, तेव्हा मला मनातून फार बरं वाटतं. काहीतरी सायकोलॉजिकल केमिकल इम्बॅलन्स आहे माझ्यात, बट इट डझंट मेक मी अन इव्हिल. बट बघा तुम्हालाही असं कळेल की जेव्हा उगाच न आवडणारे लोक रडतात ना, लय मजा येते भाई. भाऊच्या धक्क्यावर पण तन्वीचं हे उगाच ओरडणं आणि उगाच रडणं हे कॉल आउट होणार आहे 101%. रुचिता जामदारनी पण थोडासा अत्यंत बालिश, आम्ही कोल्हापूरची भारी खेळतो वगैरे असं काहीतरी दाखवलं, करणनी तिचं मॉक केलं. सो असं ऑल इन ऑल एक टास्क मस्तपैकी पार पडला, ज्याच्यामध्ये राकेश बिंग द राकेश दी आजोबा फार काही एफर्ट्स त्यांनी घेतले नाही. प्रभूनी चांगलं परफॉर्म केलं. राधा आणि दीपालीचं थोडंसं जे काही अंडरबेली भांडण चालू आहे ते थोडंसं ॲग्रेशनमध्ये बदलताना दिसलं. तिने इवन प्रभूला धक्का पण दिला, नंतर जाऊन सॉरी म्हटली. सो इट्स ऑल गुड. बट याच्यामध्ये शेवटचे कंटेंडर उरले होते सोनाली आणि प्राजक्ता, आणि ज्याच्यामध्ये फर्स्ट बिग बॉसची कॅप्टन बनलेली आहे प्राजक्ता. गुडी टू शूज, जी गोड आवाजात गाणी गाते, गोड बोलते, बट त्याच्यामध्ये लोकांची मारते, असं काही मुलींच्या गटाचं म्हणणं आहे. या गटामध्ये अगेन रुचिता, तन्वी आणि अनुश्री आहे. आणि जशी तन्वी बाहेर जाते, बाजूला जाते, मग रुचिता आणि अनुश्री तिच्याबद्दल पण बोलतात. दुसऱ्या बाजूला बाकीचे आपले पोरं त्यांचं काम करतायत, बॉन्डिंग चालू आहे, एकमेकांचे किस्से सांगणं चालू आहे. बट अजूनही ते जे काही 3 जण होते ज्यांनी जेवण केलेलं नव्हतं, सचिन गुमावत, सागरदादा आणि आपला आयुष, उगाच म्हणजे मी बेशुद्ध येईपर्यंत महाराष्ट्र बघेल वगैरे, त्यांना उगाच चोर कशाला धरायचे ना, बिग बॉसला घेणं देणं ना त्या सोनालीला घेणं देणं, पण यांना ते फार घेणं देणं होतं. अँड मग त्यांनी सगळ्यांची अशी ती सभा भरवली, एकेकाला इंटरॉगेट करण्याकरता विचारलं, आणि त्यात त्यांना असं दाखवायचं की त्यांना तो चोर कळलेला आहे, जे काही कुसळ त्यांना कळलेलं नाही आहे, बट त्यांना सगळ्यांमध्ये दहशत माजवायची आहे. बट जो पण चोर आहे त्याच्या मनात का कोणाच ठाऊक एक छोटासा गिल्ट आलेला आहे, आणि जो बघायला मिळतो आहे. या पोरींपैकीच कोणीतरी ही ढापेगिरी केलेली आहे. सगळं कॉल आउट होणारे भाऊच्या धक्क्यावर. अँड सिन्सिअरली होप जे उगाच आरडाओरडा करतात ना, त्यांची थोडीशी तरी ठासावी है ना. रितेश भाऊ, तुमच्याकरता हा माझा तरी एक प्रामाणिक सल्ला नाही म्हणता येणार, बट माझं आंतरिक कॉलिंग आहे माझी हे. चलो, सो आता या 2 दिवस काय होणार आहे, कोण एलिमिनेट होणार आहे, या सगळ्या अपडेट्स घेऊन राजील तुमच्याबरोबर बिग बॉस मराठीला पुन्हा एकदा डायसेक्ट करायला. टिल दॅट टाइम, ciao.